गॅलरी क्लिनिंग म्हटलं ना की एक मोठा टास्क आहे आपल्या बायकांसाठी. तर म्हटलं चला आज ना वातावरण काय एवढं गरम नव्हतं, म्हणजे ऊन वगैरे जास्त नव्हतं, म्हणून मग आज गॅलरी क्लिनिंगला घेतली मी. तर मी विचार करते की मी जेव्हा ऑफिसला जाईल ना तेव्हा बऱ्याचशा अशा गोष्टी ना सेट करून जाते, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तर खूप दिवस झाले होते कुंड्या ज्या आहेत ना त्या साईडला करून वगैरे काय साफ झालं नव्हतं आणि काकूंनाही काही इतकं ते जमलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला आज ते साफ करून घेऊयात. तर वरूनला पाणी आणायला ठेवलेलं आणि पप्पांना बेबीला सांभाळायला ठेवलेलं आणि मग आम्ही दोघांनी ना निरमा वगैरे टाकून छान क्लीन करायला घेतलं. तर बऱ्याच वेळेस ना काही गोष्टी ध्यानात ठेवायला लागतात गॅलरी क्लीन करताना, की आपली ही जी ग्लास वगैरे आहे गॅलरीला म्हणजे डोअरला, तर ती ग्लासला जास्त डॅमेज न होता व्यवस्थित क्लीन करायला लागतं. म्हणजे काही हार्श केमिकल न वापरताना आपण निरमा वगैरे किंवा म्हणजे फ्लोअर क्लीनर वगैरे जे आहे तेच यूज करू शकतो. बाकीचे जे कधी न वापरलेले हार्श केमिकल जर वापरायला गेलं ना, कारण खाली मार्बल आहे तर काही डाग वगैरे होऊ शकतात आणि ते परमनंट राहू शकतात. हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवूनच सगळ्या गोष्टी करायला लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस आहे ना रेग्युलर क्लिनिंग जर झाली नाही गॅलरीची वगैरे किंवा फ्लोअरची ना, तर खूप सगळे डाग तसेच राहून जातात. तर माझ्याकडनं एक मिस्टेक अशी झालेली आहे की ज्या वेळेस आम्ही कुंड्यांना पाणी टाकायचो ना तर खूप सगळी माती ओव्हरफ्लो होऊन जायची विथ वॉटर, आणि मग त्याच्यामुळे ना एक छान मोठा असा ना चांगलापैकी असं घाणेरडा डाग आहे ना त्या मातीचा तिथे राहून गेलेला आहे. तर मी बऱ्याच जणांना विचारलेलं की याचं काय करू शकतो, तर त्याचं काय असून सोल्युशन मला असं निघालेलं नाही आहे. जर व्हिडिओच्या एंडला जर तो डॉग तुम्हाला दाखवला, जर कोणाला लक्षात आलं की कशाने जाऊ शकतो तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे इथे मी हे जे कॉर्नर घासत आहे ना, इथे ना जे माझं वॉशिंग मशीन बाहेर असल्यामुळे ना तर त्याचे थोडे थोडे साबणाचे डाग राहून राहून ना तिथं लिटरली थोडंसं शेवाळ झालेलं आहे. आणि ज्या काकू रोजची रोज सफाई करतात त्या काही इतकं मन लावून करत नाही, त्याच्यामुळे तिथं कडक झालेलं होतं. तेही मी आता काढून घेतलं आणि त्यांनाही सांगितलेलं की इथं कुठल्याही प्रकारचे आता शेवाळ वगैरे व्हायला नको म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे आपण असं केमिकल वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्या झाडांनाही काही हानी पोहोचणार नाही, कारण हा झाडे ही नाजूक असतात. आणि मग मी आज विचार केला की कुंड्या ज्या आहेत त्याच्यावरती खूप सगळे ड्रॉप्स वगैरे रेग्युलर पाण्याचे वगैरे साचलेले होते, त्यालाही थोडंसं पापडी वगैरे लागलेली होती, त्याही थोड्याशा मी साफ करून घेतलेल्या. कुंड्या वगैरे आम्ही दोघांनी सरकून घेतलेल्या आणि सरकून वगैरे छान त्याच्या खाली ना असे मातीचे जागच्या जागी असून आहे ना तिथं लिटरली ना अशी डाग पडले तेवढ्या त्रिकोणामध्ये, तेही मी क्लीन करून घेतलेलं. त्याच्यानंतर ना यातलं जे मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं यातल्या काही कुंड्या मी टाकलेल्या आहेत, तर ते साफ केल्यानंतर मी त्या कुंड्या फेकून दिलेल्या. तर मी ॲक्च्युली उलटं करायला पाहिजे, आधी कुंड्या टाकून द्यायला पाहिजे, माझी मेहनत कमी झाली असती. पण ठीक आहे, ते आमचा डिसिजन जो आहे तो नंतर झालेला. तर मग यातल्या बऱ्याचशा कुंड्या मी टाकून दिल्या, त्याच्यामुळे गॅलरी जी आहे ती खूप मोकळी झालेली आहे. तुम्हाला दिसेलच नंतर किंवा त्या ब्लॉगमध्ये ऑलरेडी आलेली असेल. तर इथे ना काही विटा वगैरे आहे त्या मी राहू दिले इमर्जन्सीसाठी वगैरे. आणि हे जे अँगल वगैरे जे आहे लोखंडाचे जो गेट आहे तोही ना चांगल्या पाण्याने धुवून घेतला, कारण त्याच्यावरती बरीचशी धूळ वगैरे साचलेली होती. आणि माझ्याकडे बाहेर जो आहे ना तो प्रॉपर वॉर्डरोब आहे सनमाईकचा, तर त्याच्यामुळे काय होतं ना की त्याच्यावरती पण बरीच धूळ साचली जाते. त्याच्यावरती मी फक्त कांदे बटाट्याची जी जाळी असते तेवढीच ठेवते आणि एक अव्यांचं सेपरेट डस्टबिन आहे, ती डायपर वगैरे ठेवण्यासाठी तेवढीच ठेवते. तर मग ते कसं स्वच्छ आणि ना थोडंसं नीटनेटकं दिसतं. अदरवाईज खूप सगळ्या गोष्टी जर ठेवायला गेल्या त्या वॉर्डरोबवरती तर ते खूप ओव्हर हे होतं. आणि त्या वॉर्डरोबमध्ये ॲक्च्युली फक्त गॅलरीतल्याच गोष्टी आहेत, जसं की खुरपं म्हणा, आपण जे गॅलरी झाडं वगैरे कुंड्या वगैरे साफ करायला जे काही अवजारं लागतात तेवढेच मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये काही खतं आहेत, आपण होम वगैरे करतो त्याच्या काही गोष्टी आहेत, किंवा गौरी वगैरे जी असते शेणाची त्या गोष्टी आहेत. तर असं स्प्रे वगैरे असतील, म्हणजे झाडं वगैरे जर खराब झाले तर मी त्याचं ते सेपरेट ठेवलेलं आहे. म्हणजे मी गॅलरीची अशी अरेंजमेंट केलेली आहे. ह्या साईडला जे आहे ना जिकडं माझं वॉशिंग मशीन आहे तिथं वॉशिंग मशीन आणि साईडला बॅटरी आणि इन्व्हर्टर ठेवलेला आहे, त्याला पूर्ण प्रॉपर कवर केलेलं आहे. त्याच्यावरती फक्त साबण वगैरे असते. तो जो एक खोका आहे तो रिसेंट एक मशीन आणलेला आहे त्याचा आहे, म्हणजे थोडा दिवस ठेवायला लागतं असं आहे. बाकीचं जास्त गजबज नाही आहे. आणि मला आता मी ठरवलेलं आहे गॅलरीमध्ये जास्त गजबज ठेवायची नाही, त्याच्यामुळे ना स्पेस अशी मिळत नाही. आणि मग काय होतं ना की बेबीला बऱ्याच वेळेस ना बाहेर जाऊन खेळायचं असतं, तर त्याला ते खेळता येत नाही आणि मग छोट्याशा स्पेसमध्ये मला ॲडजस्ट करायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे ना एकच गॅलरी मिळालेली आहे आम्हाला एका साईडने, त्याच्यामुळे त्या याच्यामध्ये कपडे वाळत घालायचे असतात. आणि कपडे पण असे आहे की थोडेसे वाळल्यानंतर स्टँडवर आपण उभं करू शकतो, अशाच प्रकारचा मी स्टँड घेतलेला आहे. माझ्या घरामध्ये आतमध्ये ऑलरेडी ना मी
ऑलरेडी कपडे वाळायचं तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ब्लॉगमध्ये, तसं आहे. पण स्टँड जे आहे बाहेर उन्हात कपडे वाळत घालायला ते पण आहे माझ्याकडं स्टीलचं. कपडे वाळले ना की सुकून झाले ना छानपैकी तर मी ते उभं पण करून ठेवते आणि जागा काय जास्त जात नाही. आणि म्हणजे मग मी इथं गॅलरी का झाडं वगैरे कमी करते, कारण माझ्याकडे आता 2 प्रॅम आहेत. तर घरामध्ये ना ठेवल्यापेक्षा ना आता पावसाचे दिवस चालू होणार आहेत तर जे आहेत म्हणजे त्याचे जे व्हील वगैरे जे आहेत ते बऱ्याच वेळेस खराब होऊ शकतात चिखलातून वगैरे. तर घरामध्ये न ठेवता डर्टी, त्याच्यामुळे ते गॅलरीमध्ये ठेवलेलं माझ्या हिशोबाने जास्त सेफ राहील बेबीसाठी. त्याच्यामुळे मी आता ही जागा करते आणि मग स्पेस पण छान मोठी वाटते. हा एक मोठा माझ्यासाठी बेनिफिट राहील. आणि मी हे जे आहे याच्यावरती पाणी टाकून घेते आणि मेक शुअर करते की बॅटरीला वगैरे तिकडे काही जास्त जाणार नाही, कारण उगाच आहे ना काही ड्रीप वगैरे झालं तर खोळंबा वगैरे होऊ शकतो. तर ह्याचं मी जास्त केअर घेतलेली आहे. आणि झाडं वगैरे जे आहेत तर ते पण मी आता तिथं काढणारच आहे. आणि फ्लोअर क्लीनर जे आहे ते करताना रोजची रोज फ्लोअर क्लीनर टाकून गॅलरी पुसली जाते आणि एव्हरी विकेंडला ती साबण वगैरे टाकून किंवा निरमा वगैरे टाकून आहे ना घासली जाते. पण जशी आपण घासतो ना तशी ती बाई घासणार नाही आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं मी कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून ह्या सगळ्या काढून आहे ना मी स्वतः करत असते. किती नाही म्हटलं आपण पैसे देऊन दुसऱ्याकडनं काम करतो तरी पण ते जसं पाहिजे तसं आपल्याला मिळत नाही रिझल्ट. म्हणून आहे ना म्हटलं चला आज जर माझ्याकडे वेळ आहे तर मी हे नक्कीच करून घेते असं माझ्या डोक्यात होतं. तर म्हणून मी आज हा डिसिजन घेतला आणि गॅलरी छानपैकी साफ करून घेतली. आणि झाडू जो आहे गॅलरीसाठी असा प्रॉपर गॅलरी झाडण्यासाठी जो मिळतो म्हणजे साफ करण्यासाठी तो जर वापरला ना तर गॅलरी खूप छान पटापट क्लीन होते. आणि त्याच्यामुळे साबणाचं पाणी पण इझिली होतं. आणि भरपूर घाण निघाली म्हणजे झाडाची पत्ती वगैरे जी होती, वाळलेल्या गोष्टी वगैरे आणि राहिलेला धूळ वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या
आणि इथे ना यालाही आम्ही छानपैकी ना जे वॉर्डरोब जे आहे म्हणजे जे गॅलरीमध्ये ठेवलेलं सेम इथे त्याचंच वापरलेलं आहे तर सनमाईकचं. तर तेही त्याच्यावरती पण बऱ्याच वेळेस धूळ साचली जातं. ते वरचं फ्लोअर साईडचं वगैरे सगळं छान क्लीन करून घेतलेलं म्हणजे कसं ते दिसायलाही छान दिसतं. आणि ॲक्च्युली त्याचा असं ब्राउनिश डार्क ब्राउनिश कलर आहे म्हणजे धूळ दिसली की एवढं दिसून येत नाही पण कधीतरी ते छान क्लीन केलं ना की खूपच स्वच्छ वाटतं. तर तेही मी छानपैकी क्लीन करून घेतलं. आणि तिकडचं तर पण छान व्हाईट आणि ब्राउनिश कलर आहे तोही क्लीन करून घेतलं म्हणजे एकदम चकाचक सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. सगळी गॅलरी छान क्लीन झाली आहे. हे वाले वॉर्डरोब क्लीन केलेत त्याच्यामध्ये सगळं गॅलरीचं सामान आहे. हे अँगल्स क्लीन केलेत. वरची मशीनची ती ग्लास ती झाली क्लीन. फरशी ह्या कुंड्या काढून हे क्लीन झालं. पूर्ण धुवून काढलं आहे. हे जो डाग आहे ना हा मातीचा निघत नाही. कोणाला खरंच माहिती असेल कशाने निघू शकतो तर नक्की कमेंट करून सांगा. तर फायनली साफ झाली. वातावरण असंच झालं. अरे पाठ तो एक आहे माझा आणि आम्ही दोघांनी आज गॅलरीचं झाडी वगैरे सगळं कटिंग झालं. बघ कशाचं ते आता वाळू दे ना. वाळल्याशिवाय नाही. तू पण जेवण करून घे चल.